नाही, मी त्यावर काही बोलणार नाही. मी न्याय मागतोय. माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय. ते न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायप्रविष्ट आहे हा विषय. आम्ही न्याय मागतोय त्या न्यायावर त्यांनी विश्वास दिलेला आहे. या पलीकडे मी याच्यावर काय बोलणार. मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यात उतरले नसते ना. ह्याच्यात जर राजकारण होत असतं तर ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे आहेत, विविध पक्षाचे आहेत, विविध संघटनेचे आहेत. हे न्याय मागतात देशमुख कुटुंबियाला आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार म्हणतं आहे की याच्यात कुठंही आत्तापर्यंत राजकारण होत नाही. जे आरोपीचं समर्थन करण त्याला कोणीतरी बोलणारच आहे. त्याच्यामुळं जे देशमुख कुटुंबीय समर्थन म्हणजे ज्या न्यायाचं समर्थन जे करतायत, न्याय मागतायत, त्यावर आम्ही त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. आमची मागणी काय माहिती आहे का? आरोपींना फाशी द्या, आरोपींना शिक्षा द्या. आम्ही जे आरोपी नाहीत त्यांना असं कुठं ऐकलं का तुम्ही, बघितलं का असं कुठं? असं आम्ही म्हणतच नाहीत. आम्ही जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा द्या म्हणतो. म्हणून म्हणजे जास्त दुसरं काही सुचायची गरजच नाही. जे काही लोक तिथे हां, त्या संदर्भात मी बोललो मगाशी, आत्ता पण बोलतो तुम्हाला. जर त्यांना कुठं थापडथोपड झाली असली आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी खून केला तर त्या लोकांचं सगळं कॅरेक्टर कदाचित माहीत नसणार की ते कोण लोक होते. ते साधू संत होते का ते म्हणजे मागून खाणारे लोक होते का काय होते. त्यांनी खंडणीचे त्यांच्यावर आधी पण गुन्हे आहेत. त्यांच्यावर 6, 8, 10, 22पर्यंत एकावर गंभीर गुन्हे आहेत. काही आरोपी त्याच्यातले फरार आहेत कागदपत्रावर. त्याच्यावर कुठलंही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यावर जर कारवाई झाली असती तर परत ते तिथं तरी आले नसते. किंवा समजा एखाद्याच्या गावात गेलेत आणि सरपंचानं तिथं म्हणजे एखाद्या दलित बांधवाला मारल्यावर जर तिथं जाणं चुकीचं असलं तर मग त्या दलित बांधवाला पण मारून टाकलं असतं. अंजली दमाने असं असू शकतं. कुठलेच कागदपत्र त्यांनी बघितले, ज्यांनी जे बघल. आता आम्ही पण ते कागदपत्रच दाखवतोय. आम्ही तोंडी काहीच बोलत नाहीत. जे कागदपत्र आहेत, जे गुन्हे आहेत ते आम्ही दाखवतोय आणि त्यावरच ही कारवाई आहे. आणि न्यायालय आहे, पोलीस प्रशासन आहे, SIT आहे, CID आहे. हे देशमुख कुटुंबियाच्या बोलण्याहून जर एवढं केलं असतं तर मग आम्हाला एवढं पळापळ करायची काय गरज पडली असती. कागदपत्र आहेत आमच्याकडं ठोस, ते शासनाकडे आहेत, प्रशासनाकडे आहेत, ते यंत्रणेकडे आहेत. त्यावर हे सगळं चाललेलं आहे. अजितदादा बोलले आहेत की हा आरोपी 50 दिवस झालं, 51 दिवस झालं कसं काय शोधत नाही, सापडलं नाही. त्यामुळे त्यांना बोललेलं आहे. आपण जर या प्रकरणात बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातो. देशमुख कुटुंबाने असं अद्याप काही म्हटलेलं आढळलं नाही, परंतु विरोधकांकडून मागितला जातो राजकारणात की त्यांचा राजीनामा घ्यावा. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी 3 स्तरावर ही सगळी चौकशी सुरू केली आहे, तरी देखील त्यांचा राजीनामा मागितला जातो आणि अद्यापपर्यंत जे काही चौकशी झाली त्यामध्ये असं काही कुठलं आढळलं नाही. राजीनामा मात्र मागितला जातो. नाही, आढळलंय ना असं. व्हिडिओ क्लिप आल्यात, CCTV आलेत, ऑडिओ क्लिप आल्यात, तुमच्यापर्यंत आल्या पण असतील त्या. आणि आमची मागणी एक आहे, याच्यात आमच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये जर कोणी प्रेशराईज केलं यंत्रणेला तर त्याचं जिम्मेदार कोण. त्यामुळे आम्ही शासनाला मागणी केलेली आहे ते की याच्यात कुणी जर आड येत असेल, याच्यात कुणी प्रेशर करत असेल तर ते तुमचं कार्य आहे, ते तुम्ही ठरवा काय करायचं ते, असं आम्ही मागणी करतो ना. अनेक वेळेस धनंजय मुंडे आपल्या माध्यमाला बोलताना बोलले की जे दोषी आहे त्यांना फाशीवर चढवा. नुसतं म्हणण्यानं काहीच होत नाही. इतर लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी अधिवेशन गाजवलं. संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्यापासून हे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरलेले आहेत. मग फक्त फाशी झाली पाहिजे, म्हणण्यानं फाशी नाही होणार. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील सगळ्यांनी आणि हे आरोपी आहेत ह्यांना ठेसून काढलं पाहिजे.